मित्रांनो, गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानेच प्रत्येक जण पर्यावरणपूरक गणेश मूर्तींच्या शोधात असतो। आता कोल्हापुरातील गेली 4 वर्षांपासून सतीश पाटील हे बीजांकुर गणेशाचा उपक्रम राबवत आहेत। यंदाचं हे त्यांचं 4थं वर्ष आहे। मात्र कोल्हापुरातील अद्याप कितीतरी जणांना अजून या बीजांकुर गणेशाबाबत माहिती नाही आहे। त्याचबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पीओपी गणेश मूर्तीच सहसा गणेशोत्सवात घरी किंवा मंडळात आणल्या जातात। क्वचित कुणी शाडू मातीच्या गणेश मूर्ती बसवतात। मात्र कोल्हापूरच्या सतीश पाटील हे गेल्या 4 वर्षापासून वेगळ्या एका संकल्पनेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी इतरांना प्रोत्साहित करतात। एक शाडू मातीची गणेश मूर्ती बसवून ती विसर्जित केल्यानंतर त्या मूर्तीच्या मातीतूनच एक झाड उगवून येतं। त्यामुळे गणेश भक्तीबरोबरच आपल्या हातून एक पर्यावरण रक्षणाचं कार्य घडल्याचं समाधान देखील ग्राहकांना ते मिळवून देत आहेत। बीजांकुर गणेशा हा आम्ही 4 वर्षापूर्वी चालू केलेले। लोकांना शाडूचे गणपती बसवावे, प्रदूषण टाळावं या उद्देशानं बीजांकुर गणेशा ही संकल्पना आम्ही रुजवली। माझ्याबरोबर माझे मित्र मंगेश कुंभार व अर्चना कुंभार हे स्वतः मूर्ती करतात। आम्ही लोकांना सांगण्याकरता ह्या गोष्टीची एक कुतलता निर्माण झाली पहिल्या वर्षी की बीजांकुर गणेशा म्हणजे काय। बीजांकुर गणेशा हे मातीतीत गणपती बनवलेला आहे। त्या मातीच्या गणपतीमध्ये आम्ही बीजांकुर वेलभाज्या म्हणजे वेलभाज्याचे बिया त्या मूर्तीमध्ये घातलेल्या आहेत। ह्या मूर्त्या घरामध्ये विसर्जन कराव्या लोकांनी आणि प्रदूषण टाळावं हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे की लोकांनी ह्या मातीतील मूर्त्या घ्याव्या आणि आपल्या घरी प्रदूषण मुक्त गणेश उत्सव साजरा करावा। या उद्देशानं बीजांकुर गणेश आम्ही एक स्टॉल, छोटासा स्टॉल आहे, एक 70-80 मूर्ती आम्ही करतो आणि लोकांनी त्या घ्याव्या। म्हणजे लोकांना त्या पण आता जर प्लॅस्टर ऑफ पॅरिसची जर मूर्ती बघितली तर एक 500 रुपये 800 रुपये अशी मूर्ती मिळते। आमच्याकडे 1000 पासून 2500 पर्यंत आहेत। म्हणजे आम्ही ह्या मूर्ती ना नफा ना तोटा या उद्देशानं 4 वर्ष आम्ही करत आलेलो आहे। हे 4थं वर्ष आहे आमचं। 1 फुटापासून 2 फुटापर्यंत आहेत। सतीश यांच्या संकल्पनेनुसार कोल्हापुरात या गणेश मूर्ती त्यांचे मूर्तिकार मंगेश कुंभार आणि अर्चना कुंभार हे दोघे बनवतात। कोल्हापुरात या मूर्ती कशा पद्धतीने बनवल्या जातात ते देखील बघूयात। नमस्कार, मी अर्चना मंगेश कुंभार। मी आणि माझे पती कोल्हापूरमध्ये गेली 4 वर्ष आम्ही मातीमध्ये बीजांकुर गणेशा म्हणून पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती बनवत आहोत। यामध्ये तुम्हाला लाल मातीमध्ये गणेशाची मूर्ती दिसेल। या मूर्तीच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांच्या बियांचे आम्ही रोपण केले आहे। इथे तुम्हाला दिसेल तर यामध्ये कारल्याच्या बियाचे रोपण केलेले आहे। याच्या डोक्यामध्ये बियाचे रोपण झाल्याच्या नंतर हा गणपती मातीमध्ये तयार होतो। हा बिया लावल्यानंतर याला सुबक रंगांमध्ये रंगवलं जातं। तर आता बघाल तुम्ही गणपती जवळ आल्यामुळे खूप सारे गणपती रंगून आहेत। तर छानशा कलर स्कीम मध्ये यांना रंगवलेले आहे। आता आमचे गणपती तुम्हाला कोल्हापूरमध्ये अर्ध शिवाजी पुतळा निवृत्ती चौकामध्ये सतीश पाटील आणि भारती पाटील यांच्या संकल्पनेतून लावलेल्या स्टॉल वरती पाहायला मिळतील। हा गणपती घेतल्यानंतर विसर्जन करतानाचा महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही घरी टब मध्ये या गणपतीचं विसर्जन कराल तेव्हा 7 ते 8 तासामध्ये ही मूर्ती पूर्ण पाण्यामध्ये विरघळून जाईल। याच्यानंतर पूर्ण माती टब मध्ये खाली राहील। वरचं जादाचं पाणी काढून तुम्ही माती कुंडीमध्ये आहे अशी ठेवायची आहे। गणपतीच्या डोक्यामध्ये बिया लावलेल्या आहेत त्यामुळे वरची माती वरतीच राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। काही दिवसांसाठीच गणपती बाप्पा आपल्या घरातील पाहुणा असतो। त्यामुळेच येणारा दरवर्षीचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचीच आपली कर्तव्य आणि आपली जबाबदारी ठरते। म्हणूनच कोल्हापुरातील हा बीजांकुर गणेशाचा उपक्रम प्रत्येक कोल्हापूरकरांनी अवलंबवावा आणि आपल्या घरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा अशीच ही सतीश यांची संकल्पना आहे। कोल्हापुरातून महासत्ता लाईव्हसाठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।